नमस्कार सर्वांना, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा। त्यामुळे आपण आज बनवणार आहोत आमरस पुरी। 2 हापूस आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी अशा पद्धतीने याला कट करत आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये कट केलेला आंबा मी घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी थोडं दूध घालणार आहे। यामध्ये दूध घातल्यानंतर थोडी साखर आणि वेलची पावडर ॲड करायची आहे। यानंतर यामध्ये थोडे आईस क्यूब्स ॲड केले। हे पूर्ण मिश्रण मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे। आणि या इथे आपला हा आमरस तयार झालेला आहे। यानंतर पुरी बनवण्यासाठी मी सेम जशी चपातीला कणिक मळून घेतो तशीच कणिक मळून घेतलेली आहे। यामध्ये फक्त गव्हाचे पीठ, थोडंसं मीठ आणि पाणी घालून चांगल्या पद्धतीने मिक्स केलेलं आहे। यानंतर मी याचे छोटे छोटे गोळे बनवून घेणार आहे। साइडला एका कढईमध्ये तोपर्यंत तेल गरम करायला ठेवले। तर मला जास्त नव्हत्या बनवायच्या, त्यामुळे मी थोडंसंच तेल घेतलेलं आहे। यानंतर मी पुऱ्या लाटून घेत आहे। थोड्याशा जाडसरच ठेवणार आहे म्हणजे मस्त अशा फुगतील। तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये मी पुऱ्या सोडून घेणार आहे। अशा पद्धतीने साइडने तेल पुरीवरती पसरवायचं म्हणजे पुरी मस्त अशी फुगते। अशा पद्धतीने आपली मस्त अशी पुरी तयार झालेली आहे। याचप्रमाणे मी बाकीच्या पण पुऱ्या बनवून घेतल्या आणि आपला आमरस पुरीचा बेत तयार झालेला आहे। तर तुम्ही सर्वांनी पण या आता खायला। आणि या अक्षय तृतीयेला तुम्ही सर्वांनी पण मस्त असा आमरस पुरीचा आस्वाद घ्या।
अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।